सो पुन्हा एकदा नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम. पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे, अपरांत ब्लॉग्स मध्ये. मी निलेश जाधव पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मी आता सध्या जुनं नाव जसं औरंगाबाद होतं, आताच छत्रपती संभाजीनगर तिथे आहे. आणि छत्रपती संभाजीनगरच्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये मी आता सध्या आहे. आणि इथे काल आणि आज म्हणजे 14 आणि 15 2 दिवसीय राष्ट्रीय पाली भाषेवर एक कॉन्फरन्स चालू आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे भारतभरातून म्हणा किंवा महाराष्ट्रातून म्हणा अनेक पाली भाषक अभ्यासक आलेले. तर त्याच्यामध्ये मी पण पेपर प्रेझेंट करणार आहे. मी आता सध्या MGM युनिव्हर्सिटी मध्ये आहे. तर जे काय मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करेन, मला इथं शूट करायचा म्हणजे शूट करायला भेटल आणि शूट करता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. इथलं निसर्ग, कारण की बुद्धाचं जे वाक्य आहे म्हणजे पालीमध्ये अत्त दीप भव आहे, जसा प्राकृत रूप अप्पो दीप भव असं होतं. तर ते या कॉलेजचं ब्रीद वाक्य आहे. आणि इथं हिम किंवा इथं एवढं भारी सुशोभित केलेलं आहे, तर ते थोडस मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि कॉन्फरन्स मध्ये काय काय होतं ते जमलं तर दाखवण्याचा प्रयत्न करेन. पालीच्या संदर्भात आणि ब्राह्मी तथा धूमलिपीच्या संदर्भात सध्या कॉन्फरन्स सुरू आहे. त्या कॉन्फरन्स मध्ये मी सध्या आहे. जेवढं दाखवतोय म्हणजे कॉन्फरन्स मधले पण काही महत्वाचे घटक दाखवण्याचा प्रयत्न करेन.
सचेत पर्योदपर्णं सचेत पर्योदपर्णं एतं बुद्धान सब पापस करणं सब पापस करणं सब बहुत सी जगह जब कोई जैन मूर्ति निकलती है तो लोग बौद्ध बोल देते हैं, बौद्ध निकलती है तो जैन बोल देते हैं, जैन के मंदिर को बौद्ध बोलना और बौद्ध के तीर्थ को जैन बोलना ये सिद्ध करता है कि ये दो धर्म बहुत ज़्यादा पास पास हैं, दोनों श्रवण के नाम से प्रचलित हैं। सीधी लाइन भी ये पृथ्वी पर निकाल नहीं सकते। मैं बड़ी बात कहना चाहूंगा क्योंकि सब विद्वान है, एक सीधी लाइन भी हम खड़ी नहीं निकाल सकते आज भी। एक पेपर पे वो बात ठीक है, लेकिन जैसे जैसे आगे जाओगे वो टेढ़ी होती जाएगी, क्योंकि ये सर्कल है। और मैंने कल रात में जो बात की कि विज्ञान का सत्य की खोज विज्ञान है, सत्य की अनु व्हॉट्सअप केलं होतं, मला वाटलं दुपारी फोन पण केला होता आणि लगेच मग आता अर्चना ताईला पण पाठवते ना. जिन्होंने ये पूरी कमान संभाली, उनके साथ जॉन सर थे, जॉन चेल्लादुराई और केपी सिंह, अभी सब उनकी टीम जो है सभी ने बहुत अच्छा काम किया, इसलिए अच्छा एक रिजल्ट हम लोग देख रहे हैं। मुझे भी बहुत बड़ी खुशी हो रही है आज की एक जानकार लोगों के सामने धम्मपद में रखने जा रहा हूँ, जो पाली को जानते, जिनकी उम्र पाली में गई, ऐसे विद्वान लोगों के सामने हमें सेवा करने का आज मौका। सीधी लाइन भी ये पृथ्वी
पेपर निकाल नहीं सकते। मैं बड़ी बात कहना चाहूंगा क्योंकि सब विद्वान है, एक सीधी लाइन भी हम खड़ी नहीं निकाल सकते आज भी। एक पेपर पे वो बात ठीक है, लेकिन जैसे जैसे आगे जाओगे वो टेढ़ी होती जाएगी, क्योंकि ये सर्कल है। और मैंने कल रात में जो बात की कि विज्ञान का सत्य की खोज विज्ञान है, सत्य की अनुभव। तर अशा पद्धतीने आजचं कॉन्फरन्स संपन्न झालेलं आहे। जे मला दाखवता आलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला। मला आवाज किती येईल माहित नाही, आता सुटलो। तर एवढाच व्हिडिओ पुरताच। नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय, सर्व महत्वाचं जय जय।